नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण नाउन विषयीची माहिती घेतली. आज आपण प्रोनाउन हा पार्ट्स ऑफ स्पीचचा दुसरा पार्ट्स ऑफ स्पीच आहे त्याच्याविषयीची माहिती घेऊया. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर याची नक्कीच त्याचा चांगला उपयोग होतो. बेसिक गोष्टी म्हणजे सगळे पार्ट्स ऑफ स्पीच हे तुम्हाला समजून घेतलेच पाहिजे. नेमकी तो ऍडजेक्टिव्ह आहे की ऍडवर्ब याच्यामध्ये बऱ्याचदा गोंधळ होतो. तो ऍडजेक्टिव्ह आहे की प्रोनाउन आहे हाही गोंधळ होतो. नाउन आहे की वर्ब आहे हाही गोंधळ होतो. तर काम कसं करतो हे आपण बघितलं पाहिजे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नाउनचे एकदम सखोल माहिती घेतली आणि तुम्हाला मी काही वेबसाईट्स पण दिल्या होत्या. त्या वेबसाईट्सवर तुम्ही जर परीक्षा दिल्या असतील, टेस्ट घेतले असतील तर तुमच्या लक्षात येईल की त्या टेस्ट दिल्यानंतर तुम्ही आणखी पूर्ण होतात की आपलं काय चुकतं ते लक्षात येतं. आज आपण फक्त प्रोनाउन विषयी माहिती घेऊया. अगदी इत्थंभूत सगळी माहिती घेऊया. प्रोनाउन नेमकी काय आहे, त्याचा कसा उपयोग होतो हे सगळं आपण आज बघूया. बऱ्याचदा तुम्हाला आजूबाजूला बऱ्याचशा गोष्टी दिसतात आणि त्या गोष्टींना आपण दुसरं काहीतरी नाव देतो. एक नाव दिलं असतं, मग तो, ती वगैरे असं मराठीतून तुम्ही बोलता. हा, ही, हे सगळे ना इंग्लिशमध्ये प्रोनाउन. पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये सगळ्यात अगोदर काय येतो? नाउन, त्यानंतर येतो प्रोनाउन, त्यानंतर येतो व्हर्ब, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन्स. या सगळ्यांना एकंदरीत काय म्हटलं जातं? पार्ट्स ऑफ स्पीच. आपल्याला हे खूप काळजीपूर्वक लक्षात घ्यायचंय की जर व्याकरणाचा तुम्ही अभ्यास करणार असाल तर पार्ट्स ऑफ स्पीच एकदम बेसिक गोष्ट आहे आणि ती क्लिअर समजली तर आपला ग्रामरचा अर्धा भाग पूर्ण झाला असं समजायला हरकत नाही. तर हे पार्ट्स ऑफ स्पीच खूप महत्वाचे आहे आणि आजच्या भागात आपण पाहतोय प्रोनाउन्स. तर प्रोनाउन पाहताना सगळ्यात अगोदर काय का म्हणून आपण प्रोनाउन पाहिजे, तर एक विनोद मी ऐकला होता आणि हा नेहमी आजूबाजूला घडतो. एक टीचर आहे, विद्यार्थ्याला विचारते, आस्क युअर फादर टू सी मी टुमॉरो. काय विचारलं? आस्क युअर फादर टू सी मी टुमॉरो. तुझ्या वडिलांना सांग उद्या मला भेटायला. विद्यार्थी उत्तर देतो, दे कांट कम, दे आर ऑलवेज बिझी. आता वडील एकच आहेत. एक म्हटल्यावर दे हे योग्य नाही, पण मराठीमधून आपण ते म्हणतो. ते हे आदराने म्हणतो. तेच अर्थ अनेक वचन होत नाही मराठीतून. विद्यार्थ्याला हे कदाचित माहिती नाही, पण दे कांट कम हे असं नेहमीच होतं. मी एका ठिकाणी लेक्चरला गेलो होतो तेव्हा माझे इंट्रोडक्शन करताना मी एक वचनी होतो, मी एकटाच होतो, तरी पण माझ्यासाठी दे वापरलं होतं आणि मला हसायला आलं की वापरणारे व्यक्ती चांगले शिक्षित असून सुद्धा दे वापरते. असं देत त्यात काय आणि चूक आहे ती लहानाने केली किंवा मोठ्याने, ती करेक्शन होणं महत्वाचं आहे. दे कांट कम हे वाक्य चुकीचं होईल कारण वडील एकच आहेत. मग ही कांट कम असं असायला पाहिजे होतं. दे आर ऑलवेज बिझी. टीचरला जरा गोंधळल्यासारखं होईल. ओ दे म्हणजे अनेक, म्हणजे वडील एकच असतात, म्हणजे एकापेक्षा अनेक आहेत का असं टीचरने. हे जोक बाजूला ठेवला तरी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर म्हणजे एकवचनी आणि प्लुरल म्हणजे अनेक वचनी. दे फक्त अनेक वचनीसाठीच वापरला जातो, एक वचनीसाठी वापरला जात नाही. मग तो आदराचा असो नाहीतर कसाही असो, पण दे हा अनेक वचनासाठीच वापरला जातो. आपण जाऊया नेमकी प्रोनाउन कशा प्रकारे काम करतो. व्याख्या बघूया आपण नंतर, पण अगोदर प्रोनाउन कसं काम करतं ते आपण बघूया. राजेश इज अ गुड बॉय. ही इज क्लेवर टू. आता ही म्हणजे कोण? राजेश. ही गेट्स द फर्स्ट रँक इन द क्लास एव्हरी इयर. तर ही म्हणजे कोण? पुन्हा राजेश. ही कॅन प्ले विथ एनी क्लासमेट. पुन्हा ही म्हणजे काय? राजेश. ही म्हणजे क्लासमेट नव्हे, ही म्हणजे राजेश. राजेश राजेश शब्द 3 वेळा वापरण्याच्या ऐवजी आपण फक्त ही वापरला. मग हा ही शब्द कोणत्याही पुरुषासाठी वापरता येऊ शकतो.
कोणत्याही मुलासाठी वापरता येऊ शकतो किंवा कोणत्याही सन्माननीय व्यक्तीसाठी सुद्धा वापरता येतो. त्यासाठी दे वापरण्याची गरज नाही, ते ही वापरतो. मग तो लहान मुलगा असो नाही तर म्हातारा माणूस असो, सगळ्यांसाठी हीच, एकवचनी असेल तर ही. ठीक आहे, आपण पुढे जाऊया आणखीन. राजेश क्लासमेट्स आर क्लेवर. कुणाचे क्लासमेट? राजेशचे क्लासमेट्स. कोण? क्लासमेट्स. दे आर क्लेवर. दे प्लेड डिफरंट गेम्स विथ राजेश. आता दे म्हणजे कोण? इथे राजेश नाही, राजेशचे क्लासमेट्स. दे प्ले डिफरंट गेम्स विथ राजेश. मग राजेश क्लासमेट्स प्ले डिफरंट गेम्स विथ राजेश हे शब्द वापरण्याच्या ऐवजी आपण इथे काय वापरलं? दे. क्लासमेटच्या ऐवजी दे शब्द वापरलाय. कोणत्याही अनेक वचनी नावाच्या ऐवजी, नाऊनच्या ऐवजी आपल्याला दे वापरता येतं. आता ह्युमन असो, नॉन ह्युमन असो, वस्तू असो, सगळ्यांसाठी वापरता येऊ शकतं. ओके, देन आणखी थोडं पुढे बघूया. राजेश सेज आय लाईक टू प्ले फुटबॉल. एवढंच वाक्य आपण लक्षात घेतलं. इथे वरच्या वाक्य, पहिल्या वाक्यामध्ये राजेशच्या सबस्टिट्यूट करण्यासाठी आपण काय आणलं होतं? तर ही आणलं होतं. पण इथे इन्व्हर्टेड कॉमा मधलं वाक्य आहे. राजेश स्वतः म्हणतो आय लाईक टू प्ले फुटबॉल. यातला आय म्हणजे कोण? राजेश. म्हणजे आय राजेशसाठी ही पण वापरता आलं, राजेशसाठी आय पण वापरता आलं. राजेश अँड हिज ब्रदर से. कोण कोण म्हणतं? राजेश आणि त्याचा भाऊ. से वी आर स्मार्ट. इथे वीचा अर्थ काय? वीचा अर्थ राजेश अँड हिज ब्रदर. जे स्वतःविषयी अनेक वचने बोलत असतील तर त्यांना आपण वी वापरू शकतो. वी आणि दे हे अनेक वचने आहे. ओके, दे आर प्लुरल. वी आर स्मार्ट किड. वी आर स्मार्ट किड्स. वी हा राजेश आणि त्याच्या ब्रदरसाठी वापरला गेलेला आहे. त्यानंतर आणखी एक उदाहरण आपण पाहूया. टीचर्स से राजेश अँड सुरेश आर आयडियल ब्रदर्स. राजेश अँड सुरेश आर आयडियल ब्रदर्स. दे लव्ह इच अदर. आता वरच्या वाक्यात दे आपण राजेशच्या क्लासमेट साठी घेतला होता, तोच दे खालच्या वाक्यात अनेक वचनासाठी कुणासाठी पण वापरता येतो. राजेश आणि सुरेश साठी घेतलेला आहे. दे म्हणजे कोण? इथे राजेश आणि सुरेश. लक्षात ठेवा, ही, शी, इट, दे हे सगळे एका ठराविक नावासाठीच वापरला जातात असं काय नाही, सगळ्यांसाठी वापरले जाऊ शकतात. जसं की वरच्या वाक्यामध्ये दे हा राजेशच्या क्लासमेट साठी होता, तर या वाक्यातला दे हा राजेश आणि सुरेश साठी आहे. दे लव्ह इच अदर. दे लव्ह इच अदर. इच पण वेगळा आणि अदर पण वेगळा. ओके, मग दोघं कुणासाठी आलेले आहे? राजेश आणि सुरेश साठी आलेले आहे. नीलम इज राजेश सिस्टर. नीलम राजेशची बहीण. शी इज व्हेरी ब्युटिफुल. आता शी म्हणजे कोण? नीलम. शी इज व्हेरी ब्युटिफुल. शी म्हणजे नीलम. नीलम शब्दाच्या ऐवजी आपण शी वापरलेला आहे. फेमिनिन आहे म्हणजे स्त्रीलिंगी आहे म्हणून आपण शी वापरतो. जर मस्क्युलिन किंवा पुल्लिंगी असेल तर आपण त्यासाठी ही वापरतो. आणि स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी किंवा मेल फिमेल दोघांपैकी कोणी पण जरी असेल तरी आपण अनेक वचने असेल तर दे वापरतो. लक्षात आलं असेल. त्यानंतर नीलम हॅज अ ब्युटिफुल कलेक्शन ऑफ पेन्स. शी थिंक्स. शी म्हणजे कोण? नीलम. मग नीलमच्या ऐवजी काय वापरलं? शी. हे काय झालं? प्रोनाउन. नाउनच्या ऐवजी वापरतो. शी थिंक्स इट विल बी व्हेरी युजफुल इन द फ्युचर. शी थिंक्स इट विल बी व्हेरी युजफुल. इट म्हणजे काय पण? नीलम हॅज अ ब्युटिफुल कलेक्शन ऑफ पेन्स. नीलमकडे पेन्सचं सुंदर कलेक्शन आहे. कलेक्शन ऑफ पेन्स. अ ब्युटिफुल कलेक्शन ऑफ पेन याच्याविषयी नीलमने सांगितलंय. शी थिंक्स इट विल बी व्हेरी युजफुल इन द फ्युचर. ते कलेक्शन, द ब्युटिफुल कलेक्शन ऑफ पेन या शब्दांच्या गटासाठी, ग्रुपसाठी इट शब्द वापरलाय. इट विल बी व्हेरी युजफुल इन द फ्युचर. वन्स शी सेड. पुन्हा एकदा शी आला. शी म्हणजे कोण? नीलम. शी सेड टू हर ब्रदर्स. पुन्हा एकदा हर आला. हर आता तिच्या भावांना ती सांगते. इथला हर शब्द वेगळा आहे. ओके, मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे जेव्हा पजेसिव्ह प्रोनाउन काय आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला हर सांगणार आहे. यू आर माय बेस्ट फ्रेंड्स. वन्स शी सेड टू हर ब्रदर्स. एकदा ती तिच्या भावांना म्हणाली
यू आर माय बेस्ट फ्रेंड्स. आता यू म्हणजे कोण? तर नीलमचे भाऊ. शी कोण? नीलम. नीलमचे भाऊ म्हणजे यू. समोरून ऐकणारा व्यक्ती कोणी पण असेल आपण त्याला यू वापरतो. ओके. देन आपण इथे काय काय बघितले तर पर्सनल प्रोनाउन्स बघितलेत. नाही लक्षात राहिले तर नको राहू देत. आपण अजून सगळे पार्ट्स ऑफ स्पीच अजून आपण सगळे भाग पुन्हा एकदा पाहणार आहोत. वी, आय आणि बी हे स्वतःविषयी माहिती देतात. आय सिंग्युलर आहे, वी प्लुरल आहे. आय, मी, वी, आम्ही. यू, तू आणि तुम्ही दोघांसाठी पण यूज. म्हणजे एक वचनी जरी असेल तरी यूज वापरतात, अनेक वचनी असेल तरी पण यूज वापरतात. ही, शी, इट हे सिंग्युलर आहे आणि दे हा प्लुरल आहे. आता आपण पुन्हा एकदा त्याच भागाकडे जाऊया. तर आपल्याला हा प्रोनाउन मध्ये काय काय समजलेलं आहे ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आतापर्यंत आपण जे उदाहरणं पाहिली त्याच्यामध्ये आपल्याला काय काय समजलंय. की त्याच्यामध्ये वी हॅव अंडरस्टूड दॅट a pronoun is a word that replaces a noun in a sentence in order to avoid repetition. अवॉइड करणे म्हणजे टाळणे. रिपिटिशन म्हणजे पुनरावृत्ती. पुनरावृत्ती टाळण्यासाठी. साठी म्हणजे इन ऑर्डर टू. कशासाठी? पुनरावृत्ती टाळण्यासाठी. प्रोनाउन इज अ वर्ड दॅट रिप्लेसेस अ नाउन. नाउनच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द. ओके. नाउन म्हणजे काय ते तर आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. जर तुम्ही नसेल बघितलं तर पुन्हा एकदा नाउनचा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला इथे तो उपयुक्त पडेल. नाउनच्या ऐवजी वापरलेला शब्द. आता कोणतं पण नाउन ना, कोणताही नाउन जरी असेल तरी त्याच्या ऐवजी वापरलेला शब्द हा प्रोनाउन. नंतर प्रोनाउन्स कॅन बी यूज इन्स्टेड ऑफ सिंग्युलर ऑर प्लुरल नाउन्स. सिंग्युलर नाउनच्या ऐवजी पण वापरता येतात आणि प्लुरल नाउन्सच्या ऐवजी सुद्धा प्रोनाउन्स वापरता येतात. प्रोनाउन्स नीड अन अँटीसिडेंट. अँटीसिडेंट म्हणजे काय? प्रोनाउन त्याच वेळेस वापरता येतात ज्यावेळेस आपल्याला त्याचा उल्लेख पाठीमागे कुठेतरी झालेला आहे, त्याच वेळेस वापरता येतो. त्याच्या अगोदर एखादं नाउन यायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर आपलं प्रोनाउन वापरता येईल. An antecedent is a noun or a noun phrase that you mention at the beginning of a sentence or a story or later replace it with a pronoun. स्टोरीच्या किंवा वाक्याच्या सुरुवातीला त्याचा उल्लेख कुठेतरी आला पाहिजे. मागच्या वाक्यात, त्याच्या मागच्या वाक्यात स्टोरीच्या सुरुवातीला आला तरी पण चालेल. तर आपण पुढे ही असं आपण हीचं उदाहरण पाहिलंय, त्यानंतर इटचं पाहिलंय. तर हे उदाहरण काय सांगतात की तुम्हाला अँटेसिडेंट कुठेतरी असला पाहिजे. अँटेसिडेंट म्हणजे काय? ज्या नाउनला प्रोनाउन रिप्रेझेंट करतो, ज्या नाउनचं प्रतिनिधित्व प्रोनाउन करतो, तो नाउन म्हणजे अँटेसिडेंट. ओके. And last, we can classify nouns as per persons, number and use. आपण नाउनचं वर्गीकरण करू शकतो पर्सन्स ने, म्हणजे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन सांगतो तुम्हाला सगळे कसे असतात तेच सांगतो. नंतर नंबर ने, म्हणजे सिंग्युलर नंबर, प्लुरल नंबर असं पण करू शकतो. आणि यूज, त्याचा यूज कसा तुम्ही करताय त्यावर सुद्धा आपल्याला त्याचं वर्गीकरण करता येईल. म्हणजे आता वर्गीकरणाकडे आपल्याला गेलंच पाहिजे तर आपल्याला सगळं प्रोनाउनचं सगळं इत्थंभूत माहिती आपल्याला मिळू शकेल. तुम्हाला काही डाऊट नसेलच असं वाटतंय की प्रोनाउन इज अ वर्ड दॅट रिप्लेसेस अ नाउन in a sentence in order to avoid repetition. Pronouns can be used instead of singular or plural nouns. Pronouns needs an antecedent. An antecedent is a noun or noun phrase that you mention at the beginning of a sentence or a story and later replace it with a pronoun. We can classify pronouns as per persons, number and use. चला आपण जाऊया आणखी थोडंसं पुढे. आता आपण टाइप्स ऑफ प्रोनाउन्स पाहूया. सर्वात सुरुवातीला आपण जे अगोदर उदाहरणं घेतले तेच आपण बघूया. ते आहेत पर्सनल प्रोनाउन्स. म्हणजे आपल्याला अगोदर पाहायला लागतील ते पर्सनल प्रोनाउन्स पाहावे लागतील. चला आपण पर्सनल प्रोनाउन्स पाहूया. आहेत काय पर्सनल प्रोनाउन्स? तुम्हाला ह्या पिक्चरच्या माध्यमातून कळून येईल की पर्सनल प्रोनाउन म्हणजे काय. पर्सनशी संबंधित असलेले सगळे प्रोनाउन्स. पर्सन्स कोणते? फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. फर्स्ट पर्सन म्हणजे तो स्वतःविषयीची माहिती सांगतो. सेकंड पर्सन म्हणजे लिसनर, तो फक्त ऐकणारं काम करतो. आणि थर्ड पर्सन जो लिसनर पण नाही, स्पीकर पण नाही, तो थर्ड पर्सन. मग उदाहरणार्थ आय अँड वी. आय सिंग्युलर, वी प्लुरल.
तुम्ही लक्षात घ्या, आकृतीमध्ये आय जो स्वतःविषयी सांगतोय, वी हे गट आहे म्हणजे एकापेक्षा जास्त आणि ते स्वतःला वी म्हणतात. तर यू मध्ये एक व्यक्ती दुसऱ्या मुलाकडे किंवा मुलीकडे हात करून काहीतरी सांगतो म्हणजे तो त्याला काहीतरी उपदेश करतो, त्यावेळेस आपण यू बोलतो. इफ यू वर्क हार्ड यू विल गेट सक्सेस. यू म्हणजे लिसनर. ओके. दे हे खूप अवघड कॉन्सेप्ट आहेत, तुम्हाला समजायला पाहिजेत. या बेसिक कॉन्सेप्ट आहेत त्या लगेच कळल्या पाहिजेत. दे हा थर्ड पर्सन आहे हे तुम्ही लक्षात घ्या. दे हा प्लुरल आहे हेही लक्षात घ्या. कोणत्या एखाद्या व्यक्तीला सन्मानासाठी म्हणून आपण दे वापरतो ते चुकीचं आहे. त्या व्यक्तीला आपण ही वापरलंच पाहिजे. तो सन्माननीय असो किंवा कोणीही असो, त्यासाठी आपल्याला दे वापरता येत नाही, त्याला ही वापरावं लागतं. तर दे हा म्हणजे अनेक वचनी आहे, प्लुरल आहे, हे आपण लक्षात घ्या. ओके. आपण या भागाच्या सुरुवातीलाच आपण एक जोक पाहिला. तर जोक मध्ये तुम्हाला सांगितलं की हा असा पण अनुभव येतो की माझी स्वतःची ओळख करून देताना आणि विशेष म्हणजे तिथल्या टीचर्स लोकांनी दे असा शब्द वापरला होता. तर तो चुकीचा होतो आणि असं काही नाही, चूक कुणाकडून पण होऊ शकते, परंतु आपल्याला ते करेक्शन करणं गरजेचं आहे म्हणजे ती चूक पुन्हा पुन्हा होणार नाही. आणि खास करून तुम्ही स्पर्धा परीक्षेला जर तुम्ही तयारी करताय तर त्याची नक्कीच तुम्ही त्याचा दुरुस्ती केली पाहिजे. दे हा कोणा व्यक्तीला सन्मानासाठी नाही, तर दे हा प्लुरल थर्ड पर्सन प्रोनाउन आहे. यू लिसनर, मग यू एक पण असेल किंवा अनेक असेल, एकापेक्षा. सगळ्यांसाठी आपल्याला यू वापरता येतो, एकासाठी सुद्धा, ओके, अनेकांसाठी. आता बघा, जरी तुम्हाला सांगितलं तरी पण वर्ब त्याच्याबरोबर वापरताना नेहमी यू आरच वापरतात. मग तो एक व्यक्ती असला तरी यू आरच म्हणतात, अनेक असले तर यू आरच म्हणतात. एक व्यक्ती असला तर यू हॅव, अनेक असले तरी पण यू हॅव. ओके. जरी तो सिंग्युलर साठी वापरला जात असला तरी पण त्याला आर किंवा हॅव असे वापरले जाऊ शकतं. नंतर ही हा सिंग्युलरच आहे, हा सगळ्यांसाठी वापरतो. जे पुरुषवाचक सर्वनाम आहेत सगळ्यांसाठी वापरला जातो. ही लहान व्यक्ती, लहान मुलाला पण हीच आणि म्हाताऱ्या माणसाला सुद्धा ही हेच वापरलं जातं. ओके. सन्माननीय आहे की नाही याच्याशी याचा काही संबंध नाही. शी स्त्रीवाचक आहे. जिथे एखादी मुलगी असेल लहान किंवा एखादी वृद्ध स्त्री असेल, सगळ्यांना शीच वापरलं जातं. इट हा निर्जीव वस्तूंसाठी किंवा एखादी प्रोसेस वगैरे तुम्हाला जे वापरली जाते त्यासाठी तुम्हाला इट वापरता येतं. ज्यांचं लहान मुलं अशी की ज्यांचे लिंग अजून तुम्हाला माहित नाही की ते मुलगा आहे की मुलगी, त्यासाठी तुम्हाला इट वापरता येऊ शकतं. ओके. आणि काही काही प्रोसेस सुद्धा मध्ये इट वापरता येतात. नेमकी त्याचा अर्थ काय कोणी सांगायला गेलं तर तो अर्थ सांगता येणार नाही. उदाहरणार्थ इट इज रेनिंग. आता इट इज रेनिंग मध्ये इटचा आणखी अर्थ काय असं सांगायला गेलं तर ते खूप डिफिकल्ट होऊन जाईल. तुम्ही हीचा अर्थ सांगू शकाल, शीचा अर्थ सांगू शकाल, पण इट इज रेनिंग कसं सांगणार अर्थ? म्हणजे कधी प्रोसेस विषयी सुद्धा संदर्भ देताना तुम्ही इट शब्द वापरला जाऊ शकतो. ओके. तर आपल्याला सगळ्या अर्थाने हे आपल्याला बघायचं आहे. हे आहेत पर्सनल प्रोनाउन्स रिलेटेड टू पर्सन, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन और द पर्सन्स. ओके. पर्सनल प्रोनाउन्स पुन्हा एकदा मी तुम्हाला क्लिअर करतो. वी म्हणजे तुम्ही आणि तुमचा सगळा गट जेव्हा स्वतःला रेफर करून तुम्ही काहीतरी सांगताय, स्वतःविषयी काहीतरी सांगताय, तेव्हा तो वी होईल. ओके. आणि तुम्ही स्वतः एकदा बाजूला आणि दुसऱ्या कोणाला तरी, दुसऱ्या एखाद्या गटाला तुम्ही रेफर करता तेव्हा दे हा शब्द होऊ शकतो. ओके. दे हा प्रोनाउन वापरता येऊ शकतो. एकदम क्लिअर कन्सेप्ट करून घ्या की वी आणि दे वेगवेगळे आहेत. वी हा फर्स्ट पर्सन आहे, दे हा थर्ड पर्सन आहे. दे हा दुसऱ्याविषयी माहिती सांगतो तर वी हा स्वतःविषयी माहिती सांगतो. ओके. जसं की आय एम असं तुम्ही बोलतात की आय एम अन इंडियन, तसंच वी आर इंडियन्स म्हणजे आपण आणि आपल्या आजूबाजूचे सगळे ते इंडियन्स आहोत हे आपण रेफर करत असतो. अजिबात कन्फ्युजन करू नका देच्या बाबतीत. ती एक छोटीशी मिस्टेक, छोटीशी गोष्ट आहे जी आपण आता शिकलो आणि तुम्ही कधीच विसरू नका. पुन्हा पुन्हा याचा अभ्यास तुम्ही करत राहा. आता आपण दुसऱ्या प्रकार आणखी काही पर्सनल प्रोनाउन पाहूया. त्याचं विभाजन कसं होतं ते आपण पाहूया. पर्सनल
फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, सिंग्युलर मध्ये आणि फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन प्लुरल मध्ये. लक्षात घ्या, सिंग्युलर मध्ये सुद्धा यू आणि प्लुरल मध्ये सुद्धा यू. फर्स्ट पर्सन मध्ये आय, ऑब्जेक्ट मध्ये मी येतो. ऑब्जेक्ट काय असतं ते हे आपल्याला बघायला पाहिजे. ऑब्जेक्ट म्हणजे करता ज्याच्यावर क्रिया करतो. मला वाटतं नाउनच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं क्लिअर केले होते, तरी पण पुन्हा एक सांगतो. ऑब्जेक्ट ज्याच्यावर करता क्रिया करतो तो ऑब्जेक्ट. जर आय हा सब्जेक्ट म्हणून येतोय आणि आयच जर ऑब्जेक्ट मध्ये आला तर तो मी होतो. सेकंड पर्सन मध्ये यू, ऑब्जेक्ट मध्ये सुद्धा यू, थर्ड पर्सन मध्ये ही, शी, इट आणि ऑब्जेक्ट मध्ये हिम, हर, इट. आता प्लुरल मध्ये फर्स्ट मध्ये वी आणि ऑब्जेक्ट मध्ये अस, सेकंड पर्सन यू, यू आणि थर्ड पर्सन दे आणि देम. अशा प्रकारे पर्सनल प्रोनाउन्स हे तयार झालेले आहेत. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. कन्फ्युजिंग काय असेल तर ते सांगा. आता हे सगळे पर्सनल प्रोनाउन जे तुम्हाला समोर दिसत आहेत ते. इथे यू 4 वेळा आलाय, सिंग्युलर मध्ये ऑब्जेक्ट म्हणून पण आणि सब्जेक्ट म्हणून पण. प्लुरल मध्ये सुद्धा ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट म्हणून. त्यांचं कोणतंही व्हॅरियंट वेगळं रूप तिथे दिलेलं नाही. बाकी सगळ्यांचे दिसत आहेत. शीचं हर आलेलं आहे, इटचं इट आलंय, हिचं हिम आलंय, बीचं अस आलंय. पण यू मात्र तसंच राहिलंय. जसा आहे तो ऑब्जेक्ट फॉर्म मध्ये पण तोच, सिंग्युलर मध्येही तोच, प्लुरल मध्येही तोच. तर हे आहेत पर्सनल प्रोनाउन्स. ओके, पर्सनल प्रोनाउन्सचे काही वाक्य घेऊया आपण. ही गेव मी अ नोटबुक. यातला ही आणि मी हे दोन्ही सुद्धा पर्सनल प्रोनाउन. ओके, देन आय गेव हिम अ बुक. दोन्हीही पर्सनल प्रोनाउन, आय आणि हिम. ओके, आय हा सब्जेक्ट फॉर्म मध्ये आणि हिम ऑब्जेक्ट फॉर्म मध्ये. ही हा सब्जेक्ट फॉर्म मध्ये, मी हा ऑब्जेक्ट फॉर्म मध्ये. शी टीचेस मी. शी सब्जेक्ट, मी ऑब्जेक्ट. दोन्ही प्रोनाउन. ओके, आय टीच हर. आय सब्जेक्ट फॉर्म मध्ये, हर ऑब्जेक्ट फॉर्म मध्ये. ओके, हे ह्या सगळ्यांचा, लाल अक्षरांचा सुद्धा आणि ज्यांना अंडरलाईन केले या सगळ्यांचा अर्थ काय होईल तर ते कोणत्या तरी एखाद्या नाउनला रेफर करतात. ओके, नेक्स्ट, दे लव अस. दे आणि अस हे दोन्ही पण पर्सनल प्रोनाउन्स आहेत. पण यातला अस हा ऑब्जेक्ट फॉर्म मध्ये आहे आणि दे हा सब्जेक्ट फॉर्म मध्ये आहे. वी लव देम. वी हा सब्जेक्ट फॉर्म मध्ये आणि देम ऑब्जेक्ट फॉर्म मध्ये. तुमच्या लक्षात आलं, दे, देम, आय, मी, शी, हर हे असे सगळे तुम्हाला वापरता आलेले आहेत इथे. वी कॅन पुल यू. यू आणि वी सब्जेक्ट फॉर्म मध्ये, यू वर ऍक्शन होते म्हणून ते ऑब्जेक्ट फॉर्म. यू कॅन पुल अस. इथे अस हा ऑब्जेक्ट फॉर्म मध्ये आणि यू हा सब्जेक्ट फॉर्म मध्ये आहे, सब्जेक्ट आहे. इट प्रोव्हाइड्स अस मनी. इटचा अर्थ आपण बिझनेस घेतलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं की जी इनॅनिमेट गोष्टी ती आपण वापरता येऊ शकते आपल्याला. इट म्हणजे बिझनेस. इट प्रोव्हाइड्स अस मनी. इट म्हणजे बिझनेस असं नव्हे. या ठिकाणी या वाक्याचा अर्थ बिझनेस या अर्थाने घेतलेला आहे म्हणून मी कंसामध्ये बिझनेस लिहिलेला आहे. इट प्रोव्हाइड्स अस मनी. इथे अस हा ऑब्जेक्ट आणि इट हा सब्जेक्ट आहे. ओके, त्यानंतर वी रन इट. म्हणजे इट हा बिझनेस म्हणून पुन्हा एकदा घेतलाय किंवा एखादा इंडस्ट्री घेतली तर चालेल. वी रन इट, आम्ही बिझनेस चालवतो. ओके, रन इट फॉर मनी हे आपल्याला वापरता येऊ शकतं. तर अशा प्रकारे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट सांगायचा मी तुम्हाला प्रयत्न केलाय. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट फॉर्म मध्ये येणारे हे प्रोनाउन्स आहेत. चांगले लक्षात ठेवा. आपण फक्त पहिलाच भाग बघितला पर्सनल प्रोनाउन्स. आपल्याला आणखी दुसरा भाग आपल्याला बघायचा आहे पर्सनल प्रोनाउन पाहून झाल्यानंतर. ते आहे पजेसिव्ह प्रोनाउन्स. आता पजेसिव्ह प्रोनाउन्स काय आहेत ते आपण बघूया. याच्यामध्ये थोडीशी तुमची गंमत होऊ शकते की ऍडजेक्टिव्ह कोणतं आणि पजेसिव्ह प्रोनाउन कोणतं. आता पजेसिव्ह प्रोनाउन बघा. इथे ऍडजेक्टिव्ह एक चार्ट दिलाय तुम्हाला ऍडजेक्टिव्ह आणि पजेसिव्ह प्रोनाउनचा. माय हे ऍडजेक्टिव्ह आहे पण माइन हे पजेसिव्ह प्रोनाउन आहे. युअर आणि युअर्स जसं की तुमच्या
इथे दोन भाग दिसतात, त्यातला जो उजव्या बाजूचा भाग आहे तो सगळे पजेसिव्ह प्रोनाउन्स आणि डाव्या बाजूचा भाग आहे तो सगळा ऍडजेक्टिव्ह आहेत. माय, युअर, हिज, हर, इट्स, आवर, देअर हे ऍडजेक्टिव्ह, परंतु त्याच्याच शेजारी दिलेले ते आहे पजेसिव्ह प्रोनाउन्स. उदाहरणातून आपल्याला समजलं पाहिजे. दिस कार इज बिगर दॅन माइन, असा शब्द वापरला माइन. पण दॅन माय कार असे शब्द असतात तर माय शब्द हा ऍडजेक्टिव्ह आला असता, कारण माय कार म्हणताना कार विषयी माय शब्दाने वेगळी काहीतरी माहिती दिली म्हणून ते ऍडजेक्टिव्ह होईल. इथे माइन शब्द वापरलेला आहे, हा माइन शब्द ऍडजेक्टिव्ह नाही, तो पजेसिव्ह प्रोनाउन आहे. ओके, पजेसिव्ह म्हणजे काय? एखाद्या गोष्टीविषयीची मालकी सांगतो तो म्हणजे पजेसिव्ह. माय फोन इज डेड, पास युअर्स, युअर्स हा पजेसिव्ह प्रोनाउन. ओके, इट वॉज हिज फॉल्ट नॉट हर्स, हिज फॉल्ट नॉट हर्स, हर्स तर हिज मध्ये हा हिज फॉल्ट शब्द आलेला आहे. इट वॉज हिज फॉल्ट and not hers. इथं hers शब्द काय आलाय तर तो पजेसिव्ह प्रोनाउन म्हणून आलेला आहे. My work is better than his, तर हिज म्हणजे हिज वर्क असं यायला पाहिजे, पण हिज वर्क न वापरता फक्त हिज वापरला तर इथे प्रोनाउन म्हणून आलेला आहे. ओके, पजेसिव्ह प्रोनाउन. इट डज नॉट बिलॉंग टू मी बट इट्स, माझं नाही त्याचं आहे, त्याचं म्हणजे त्या वस्तूचं संस्थेचं वगैरे काहीतरी असेल, इट्स शब्द वापरलाय. Then their work has mistakes but ours is perfect, ours शब्द वापरला, ours is perfect means our work is perfect. Okay, then did they show you theirs, did they show you their work, their work नाही वापरला, फक्त theirs वापरलाय, so it becomes possessive pronoun. I hope you have understood this one. आता आणखीन एक चौथा प्रकार आपल्याला बघायचा आहे, तो आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स काय असतात? फक्त दर्शक सर्वनामे, म्हणजे ते दाखवण्याचं काम करतात, सिंग्युलर असेल किंवा प्लुरल असेल, ते फक्त दाखवण्याचं काम करतात. डेमॉन्स्ट्रेट करते म्हणजे दाखवणे. मग चारच डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आपल्याला पाहिजेत. एक आहे दिस, दॅट, दीज आणि दोज. हे आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. दिस, दॅट, दीज अँड दोज. इथे तुम्हाला चित्रामध्ये क्लिअर समजलं असेल की सिंग्युलर आहे आणि प्लुरल आहे, एकवचनी आहेत अनेक वचनी आहेत, आणि वर लिहिलेले आहे नियर आणि फार अवे. एक जवळ, नियरचा जवळ, फार अवे म्हणजे दूर. दिस इज अन ऍपल, ऍपल एकच आहे म्हणून आपण दिस वापरतो. तेच आपण खाली जवळच्या एकापेक्षा जास्त ऍपल असले तर आपण दीज आर ऍपल्स. ओके, इथे काय आपल्याला दीज वापरलाय. खूप सगळे इंग्लिश मिडियमचे मुलं पण कन्फ्युजन करतात की दीज वापरच्या ठिकाणी दिस सिंग्युलर, दीज प्लुरल, पण ह्या दोन्ही पण गोष्टी दीज आणि नियर साठी वापरतात. तुमच्या हाताजवळ तुमची वस्तू असेल तर तुम्ही त्याला दिस सिंग्युलर साठी आणि दीज प्लुरल साठी वापरू शकता. तर तुमच्यापासून वस्तू लांब आहे तर तुम्ही दॅट वापरू शकता. दॅट इज अन ऍपल, दोज आर ऍपल्स. ओके, अनेक वचने असेल तर आपण दोज वापरतो. इफ इट इज अ प्लुरल यू शुड यूज दोज, आणि इफ इट इज सिंग्युलर यू शुड यूज दॅट. इफ द थिंग्स आर फार अवे, जर वस्तू तुमच्यापासून दूर असेल तर तुम्हाला असं वापरता येऊ शकतं. मेन लक्षात काय ठेवायचं तर नियर आहे की फार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आणि त्याच्याच बरोबर ते सिंग्युलर आहे की प्लुरल आहे हेही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण जाऊया रिलेटिव्ह प्रोनाउन साठी. रिलेटिव्ह प्रोनाउन मध्ये बऱ्याचदा मुलांची कन्फ्युजन होते, शिकवणाऱ्यांची पण बऱ्याचदा कन्फ्युजन होताना दिसते. हु, विच, दॅट आपण लक्षात ठेवायचं आहे, पण अगोदर आपण त्याची डेफिनेशन कशी असते रिलेटिव्ह बघूया. रिलेटिव्ह प्रोनाउन्स आर यूज्ड टू कनेक्ट द क्लॉज टू अ नाउन अ प्रोनाउन. एका नाउन बरोबर किंवा एका प्रोनाउन बरोबर एक क्लॉज जोडला जातो, ते जोडण्यासाठी रिलेटिव्ह प्रोनाउन्स वापरले जातात. आपण उदाहरण घेऊया आणि समजून घेऊया. We often see them when we need to add more information. We often see them when we need to add more information. आपण नेहमी बघतो त्यांना. We often see them when we need to add more information. त्याला ऍड काही इन्फॉर्मेशन करायची असेल रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर आपण करतो.
चला बघूया उदाहरणाच्या माध्यमातून की काय काय आहेत ते. हू, whom, that, which आणि whose. बऱ्याचदा who, which आणि that हे वापरले जातात आणि whom आणि whose वापर तुलनेने कमी होताना दिसतो. फक्त एवढेच आहे असं नाही, त्याच्याबरोबर काय की कंपाऊंड शब्द पण आहेत. मग ही कंपाऊंड शब्द म्हणजे काय, एक शब्द आणि त्याला दुसरे जोडलेला शब्द. ते कंपाऊंड शब्द कशापासून तयार झालेत, यांच्यापासूनच, जे तुम्हाला आता मी दाखवतोय, हू, whom, which, that, whose, यांच्यापैकी काहींपासून. मग काय होतं, एव्हर शब्द आपण त्याला जोडला तर कंपाऊंड कोणकोणते तयार होतील, हू एव्हर, whom एव्हर, which एव्हर. ओके, हुज पासून नाही होत, हुज एव्हर असं नाही वापरल्या विच एव्हर वापरलं जातं, whom एव्हर वापरलं जातं, हू एव्हर वापरलं जातं. तर दोघांमध्ये काय फरक आहे ते तर आपण स्वतंत्ररित्या पाहूया. अगोदर हे कंपाऊंड हे रिलेटिव्ह नाउन म्हणून कसे वापरले जातात ते आधी बघूया. Mr. Bakshi, who was a detective, solved many cases. Mr. Bakshi, who was a detective, solved many cases. आता वाक्य आपण एवढंच घेतलं, मिस्टर बक्षी सॉल्व मेनी केसेस, काही प्रॉब्लेम नाही. पण इथे काय सांगितलंय, वी यूज देम व्हेन वी नीड टू ऍड मोर इन्फॉर्मेशन. तर मिस्टर बक्षी विषयीची जास्त माहिती आपल्याला गोळा करायची हवी आहे. ओके, आणि ती जास्त माहिती कोणी दिली, हू वॉज अ डिटेक्टिव्ह, त्याने दिलेली आहे. हू म्हणजे कोण, हू म्हणजे मिस्टर बक्षी. मिस्टर बक्षी शब्दाच्या ऐवजी वापरला गेलेला शब्द कोणता, हू. म्हणजे नाऊनच्या ऐवजी हू वापरला म्हणजे तो प्रोनाउन झाला. तो रिलेटिव्ह का, तर बक्षी शब्दाचे रिलेट करतोय. ओके, म्हणून तो रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. एका क्लॉजचं क्लॉजला तो प्रतिनिधित्व करतोय, एका शब्दाला नव्हे, एका संपूर्ण क्लॉजला सांगतोय तो. मिस्टर बक्षी हू वॉज अ डिटेक्टिव्ह, संपूर्ण क्लॉजच आहे तो, हू वॉज अ डिटेक्टिव्ह. ठीक आहे. ओके, आणखी उदाहरण बघूया. दिस इज द बुक दॅट माय टीचर रोट. दिस इज द बुक दॅट माय टीचर रोट. दॅट म्हणजे कोणतं, द बुक. ओके, then let's move to the next. I found the ring that I had lost. मला ती रिंग सापडली जी माझी हरवली होती. जी म्हणजे कोणती, जी माझी हरवली होती ती रिंग मला सापडली. I found the ring that I had lost. That शब्द रिंग विषयी सांगतो आहे. That I had lost. Then the books which are kept in office are ready for sale. पुन्हा एकदा बुक शब्दाचा साठी विच शब्द आलेला आहे. विच शब्द काय रिप्रेझेंट करतो, तर बुक्स. नेक्स्ट, आय मेट द पर्सन हुज ब्रदर. आय मेट द पर्सन हुज ब्रदर, ज्याचा भाऊ, वॉज माय टीचर. हुज ब्रदर वॉज माय टीचर. आय मेट द पर्सन हुज ब्रदर वॉज माय टीचर. आय मेट द हुज म्हणजे कोणाचा, द पर्सन, त्याचा भाऊ. तो पर्सन शब्द आहे, त्याच्याशी तो रिलेट करतोय. नेक्स्ट, रिलेटिव्ह प्रोनाउन्स आहे आपल्याला. ओके, आणखी काही उदाहरण आपण घेऊया. Yesterday I met Mr. Patil, whom you had met earlier. तर whom शब्दाने आपल्या लक्षात आलं की मिस्टर पाटील या शब्दाविषयीची माहिती दिली. Yesterday I met Mr. पाटील. whom शब्द मिस्टर पाटील विषयीची माहिती, म्हणजे या पाटीलच्या ऐवजी whom शब्द वापरलेला आहे. Whoever sent you the flowers loves you. आता इथे फ्लावर्स, इथे एक छोटीशी गोष्ट जी थोडीशी डिफिकल्ट जाईल तुम्हाला समजायला, पण मी तुम्हाला समजून सांगू इच्छितो की इथे लव्स हा शब्द वर्ब आहे. Whoever sent you flowers loves you. हा whoever sent you flowers हा सब्जेक्ट आहे, loves हा वर्ब आणि you ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट म्हणून कोणता, केवढा सगळा क्लॉज आलेला आहे, हू पासून तर फ्लावर्स पर्यंत. आता whoever जो कोणी म्हणजे कोणीतरी असेलच ना, जो कोणी म्हणजे काय, कोणीतरी आहेस, ज्याने तुला फ्लावर पाठवले, he loves you. ओके, तो तुझ्यावर प्रेम करतो. Whoever arrives home first should clean the room. पुन्हा एकदा, शूडच्या अगोदरचा सगळा भाग हा सब्जेक्ट म्हणून आहे. Whoever म्हणजे कोणीतरी, जो कोणी अगोदर येईल, कोणी म्हणजे कोणीतरी एक जो अगोदर येईल, he should clean the room. I will accept whichever party
ड्रेस यू बाय फॉर मी, विच एव्हर, कोणता तरी एखादा, जो कोणता ड्रेस तू माझ्यासाठी, जो कोणता शब्द म्हणण्यासाठी कोणीतरी कोणता तरी एखादा ड्रेस निवडणार असेल, आय विल accept it. Okay, so in this way आणखीन एक उदाहरण आपल्याला आहे, आय वॉन्ट टू मीट whomever you met on Sunday. संडेला तू ज्यांना ज्यांना भेटला, तर ज्यांना ज्यांना म्हणजे काय, कुणाला तरी भेटलास ना, आणि आय वॉन्ट टू मीट देम, ज्यांना ज्यांना भेटले ते सगळ्यांच्या ऐवजी कोणता शब्द वापरला, whomever. Okay, here then let's move to the next is a reflexive pronouns and intensive emphatic pronouns. बऱ्याचदा टीचर्सच्या बाबतीत सुद्धा ही गोंधळ होतो की नेमकी रिफ्लेक्सिव्ह कोणतं, इंटेन्सिव्ह कोणतं, किंवा इम्पॅटिक कोणतं. हा गोंधळ मी बऱ्याच ठिकाणी बघतो, तर हा आपण टाळला पाहिजे. आणि टाळण्यासाठी दुसरं कोणी मदत नाही करणार, तुम्हाला तुमचीच मदत करायची आहे. त्याचे सगळे उदाहरणं तुम्ही पुन्हा पुन्हा पहा किंवा व्हिडिओ पुन्हा रिवाइज करून बघा, कारण तेव्हा तुमच्या लक्षात आयडिया क्लिअर व्हायला पाहिजे. तर सुरुवातीला काय काय आहेत रिफ्लेक्सिव्ह, इंटेन्सिव्ह, फक्त शब्द नाही, शब्दावरून तुम्हाला कळणार नाही की इंटेन्सिव्ह आहे की रिफ्लेक्सिव्ह आहे. ओके, तर शब्दांचा वापर कसा होतो त्यावर अवलंबून आहे की ते इंटेन्सिव्ह आहे की रिफ्लेक्सिव्ह आहे. माय सेल्फ, आवर सेल्फ्स, युअर सेल्फ, युअर सेल्फ्स, लक्षात घ्या. सिंग्युलर आला SELF, प्लुरल आला SELVES, देन हिमसेल्फ, herself, themselves, itself. आता एक छोटस उदाहरण तुम्हाला देतो. ओके, पहिल्या उदाहरणामध्ये तुमच्या लक्षात येईल की काय आहे. ऍक्शन ऑन सेल्फ, एक मुलगा आहे, त्याने हाताचं बोट कापलंय. आय कट माय सेल्फ वेन आय वॉज मेकिंग सॅलड. आय कट माय सेल्फ, ऍक्शन कोणावर केली, स्वतःवरच केलेली आहे. ओके, ऍक्शन ऑन सेल्फ, जेव्हा जेव्हा ऍक्शन ऑन सेल्फ म्हणजे स्वतःवर ऍक्शन करणे, जेव्हा जेव्हा असं होतं तेव्हा तेव्हा आपण त्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणायचं. ऍक्शन ऑन सेल्फ, स्वतःवर ऍक्शन करणे, जे प्रोनाउन आहे त्याची स्वतःवर ऍक्शन होणे, त्याला आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणायचं. आय कट माय सेल्फ, ही कट हिमसेल्फ, वी कट आवर सेल्फ, असं जरी असलं तरी पण सेम. याच्यापैकी कोणतं पण आपल्याला वापरता येतं. आय पासून मायसेल्फ तयार झाला, वी पासून आवर सेल्फ तयार झाला, यू पासून युअर सेल्फ किंवा युअर सेल्फ तयार झाला, हिम पासून हिमसेल्फ, हर पासून हर सेल्फ, इट पासून इट सेल्फ, देम पासून देम सेल्फ. तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणजे काय, स्वतःवरच ऍक्शन करायची, त्याला म्हणायचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. ओके, देन व्हॉट. आता आणखीन एक चित्र बघूया आपण. त्याच्यामध्ये हा मुलगा काय म्हणतोय, आय मायसेल्फ कट द व्हेजिटेबल्स, मी स्वतः व्हेजिटेबल्स कट केल्या. त्याने ऍक्शन स्वतःवर नाही केली, पण त्याने स्वतः शब्द म्हणण्यासाठी, स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी तो काय म्हणतो, मी स्वतः कट केल्या. मी स्वतःवर ऍक्शन नाही केली, पण मी स्वतः हे काम केलं हे त्याला सांगायचं आहे. तो स्वतःचा इम्पॉर्टन्स सांगतोय, आणि वरच्या उदाहरणामध्ये तो इम्पॉर्टन्स नाही सांगत, तो स्वतःवरच कृती केली हे सांगतोय. आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये आपला तो सांगतोय की मी स्वतः काम केलंय, पण ऍक्शन माझ्यावर नाही केली, मी ऍक्शन दुसऱ्यावर केली. इथे ऍक्शन स्वतःवरच आहे. ठीक आहे, पहिल्या उदाहरणामध्ये ऍक्शन स्वतःवर आहे. ओके, तर आपल्याला पहिल्या उदाहरणातून ऍक्शन ऑन सेल्फ दिसते, तर दुसऱ्या उदाहरणामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ सेल्फ, स्वतःचा महत्व तो सांगत असतो की मी स्वतः भाज्या केल्या, मी स्वतः पत्र लिहिलं, मी स्वतः तिथे हजर झालो. इथे स्वतःवर कृती नाही केली, स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी आपण स्वतः शब्द वापरलाय. आय कट माय सेल्फ, याच्यामध्ये मात्र स्वतःचं महत्व नाही वाढत, आपण स्वतःवरच कृती केलेली हे मात्र सांगितले. आता तेव्हा आपण स्वतःचं महत्व वाढवतो तेव्हा त्याला आपण इंटेन्सिव्ह किंवा इम्पॅटिक प्रोनाउन्स असं म्हणतो. ठीक आहे, आपल्याला थोडीशी प्रॅक्टिस केली पाहिजे की नेमकी इम्पॅटिक काय आणि इंटेन्सिव्ह काय याची. ठीक आहे, एक उदाहरण आहे पुन्हा एकदा. he looks at himself in the mirror. he looks at himself in the mirror, रिफ्लेक्सिव्ह आहे. he himself writes letters, हे इंटेन्सिव्ह आहे, कारण त्याच्यामधून स्वतःचं महत्व सांगितलंय. दुसऱ्या उदाहरणातून पहिल्यामधून स्वतःवरच कृती केल्याची आपल्याला दिसून येते. ओके,
आता त्यानंतर आणखी काही उदाहरण आपण बघूया जेणेकरून तुम्हाला काहीही द्विधा राहणार नाही आणि सगळं काही तुम्हाला क्लिअर होईल. ही वॉज कुकिंग अँड बर्न्ड हिमसेल्फ. स्वतःवर कृती केली म्हणजे ती रिफ्लेक्सिव्ह आहे. शी अप्रूव्ड द मॅरेज हरसेल्फ. ती स्वतः मॅरेज अप्रूव्ह केलं. कृती स्वतःवर नाही केली, मॅरेज अप्रूव्ह करण्याची कृती केली म्हणजे ते इंटेन्सिव्ह आहे. वी गेव आवरसेल्स प्लेंटी ऑफ एक्स्ट्रा टाइम. आम्ही स्वतःला भरपूर वेळ देतो, रिफ्लेक्सिव्ह आहे. देन द कम्प्युटर रिस्टार्ट्स इटसेल्फ एव्हरी नाईट. रिफ्लेक्सिव्ह आहे, स्वतःवर कृती आहे कम्प्युटरची. यू युअरसेल्व्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द मेस. हा इंटेन्सिव्ह आहे, तो स्वतःचं महत्व सांगतोय. आय मायसेल्फ लाईक टू ट्रॅव्हल. इंटेन्सिव्ह आहे, मी स्वतः ट्रॅव्हल करायला आवडतं. ही हिमसेल्फ इज अ वर्स्ट क्रिटिक. हा सुद्धा इंटेन्सिव्ह आहे, जेणेकरून तो हिमसेल्फ म्हणजे तो त्याचं स्वतःचं महत्व तो सांगतोय. त्यानंतर आपण जाऊया आता एक खूप वेगळ्या अशा प्रोनाउनच्या भागाकडे की नेमकी त्याला काय म्हणावं तेच कळत नाही, लवकर कळत नाही. एकदा अभ्यास केला की तुम्हाला समजेल. समवन इज ॲट द डोर. कोणीतरी दरवाजावर आहे. आय डू नॉट नो हू इज इट. मला माहित नाही कोण आहे दरवाजामध्ये. इट इज नॉट डेफिनेट हू इज देअर. काय नक्की सांगता येत नाही दरवाजाच्या पाठीमागे कोण आहे. कोणतरी नॉकिंग करताय, नक्की सांगता येत नाही म्हणजे डेफिनेटली नाही सांगता येत म्हणजे तो इनडेफिनेट आहे. तर इनडेफिनेट हा एक भाग आपल्याला बघायचा आहे. इनडेफिनेट प्रोनाउन्स खूप छान भाग आहे, समजून घेतला तर अगदी सोपा जाईल तुम्हाला. फक्त त्याच्यातले बारकावे आपण लक्षात घेतले पाहिजे. इनडेफिनेट प्रोनाउन्स हे काही सिंग्युलर असतात, काही प्लुरल असतात आणि काही सिंग्युलर आणि प्लुरल हे दोन्ही पण असतात. ठीक आहे, तर आपण हे समजून घेऊया. ओके, सिंग्युलर इनडेफिनेट प्रोनाउन्स म्हणजे सुरुवातीला सिंग्युलर बघूया आपण, म्हणजे ते एकवचनीच असतात अशा प्रकारचे प्रोनाउन्स आपण बघूया. त्याच्यामध्ये 4 प्रोनाउन्स सम, एव्हरी, एनी आणि नो यांच्यापासून तयार झालेले प्रोनाउन्स. काय काय लावता येतं? बडी, वन आणि थिंग असं लावता येतं. सम पासून समबडी, समवन आणि समथिंग. एव्हरी पासून एव्हरीबडी, एव्हरीवन, एव्हरीथिंग. एनी पासून एनीबडी, एनीवन, एनीथिंग. नो पासून नोबडी, नो वन, नथिंग. हे सगळेचे सगळे सिंग्युलर म्हणून वापरले जातात, हे लक्षात ठेवावं. हे सगळे काय आहेत? सिंग्युलर आहेत. आणि त्यांच्याबरोबर आणखी सुद्धा काही सिंग्युलर आहेत, ते म्हणजे आयदर, नायदर, वन, लिटल, मच, अदर, अनदर. हे कसे कळायचे सिंग्युलर आहेत का? सोपं, आपण अगदी आता उदाहरणं बघूया. चला, पहिले उदाहरण, समबडी इज वेटिंग फॉर यू. तर इज वापरला म्हणजे समबडी हे सिंग्युलर झालंच की. समबडी इज वेटिंग, नक्की माहित नाही कोण आहे म्हणून तो इनडेफिनेट. पण समबडी इज, समबडी आर म्हणता येत नाही, समबडी इज असं म्हणतो आपण म्हणजे तो सिंग्युलर आहे. त्यानंतर आपण समवन इज वेटिंग फॉर यू, मुळातच त्याच्यात वन शब्द आहे. समवन, एव्हरीवन, एनीवन, नो वन. वन आला म्हणजे एकच, सिंग्युलर. समवन इज वेटिंग फॉर यू वरती सारखंच आहे. तर समबडी आणि समवन मध्ये काय फरक आहे? काहीच नाही. ओके, एव्हरीबडी आणि एव्हरीवन मध्ये काय फरक आहे? काहीच नाही. रेफरिंग टू ग्रुप, इथे समबडी रेफरिंग टू ग्रुप, इथे फक्त एकालाच आपण रेफर करतोय. ओके, नेक्स्ट, इज देअर एनीबडी वेटिंग फॉर यू. एनीबडी शब्द वापरलाय. इज देअर एनीबडी वेटिंग फॉर यू, एनीबडी सिंग्युलर म्हणून वापरलाय. आय डोंट नो एनीवन हिअर, एनीवन आलाय. त्यानंतर नोबडी वेट्स फॉर यू, नोबडी आला पण WAIT याला S लागलाय म्हणजे हा सिंग्युलर आहे, हे आपल्या लक्षात आलं. त्यानंतर आय नो एव्हरीबडी हिअर, एव्हरीबडी प्रत्येक व्यक्तीला संबोधित करण्यासाठी असं शब्द वापरलाय. नो वन इज कॅपेबल इन द टीम, इथं कोणी कॅपेबल नाही टीम मध्ये. इज शब्द वापरलाय म्हणजे नो वन शब्द वापरला सुद्धा इज वापरला आपण तिथे वापरलेला आहे, सिंग्युलर आहे म्हणून. समथिंग इज डिफरंट, पुन्हा इज आला त्याच्यामुळे आपल्याला कळतं की समथिंग हा एकासाठी वापरला गेलेला आहे, सिंग्युलर साठी. आयदर ऑफ देम इज कॉम्पिटंट. आयदर दोन आहेत, दोघांपैकी एक, त्यांच्यापैकी कोणीतरी एक. आयदर ऑफ देम एक आहे म्हणजे
इज शब्द वापरलेला आहे. त्यानंतर आपण वापरलं नायदर ऑफ देम इज कॉम्पिटंट. वरचं वाक्य तसंच लिहिलंय, फक्त वरच्या वाक्यात आयदर होतं आणि खालच्या वाक्यात नायदर. आयदर म्हणजे दोघांपैकी कोणतरी एक आणि नायदर म्हणजे दोघांपैकी कोणीच नाही. ओके, देन वी हॅव वन मस्ट लर्न फ्रॉम हिज मिस्टेक. वन, फक्त वन वापरलं आपण. वन मस्ट लर्न फ्रॉम हिज मिस्टेक. ओके, नेक्स्ट, लिटल हॅज बीन सेड अबाउट हिम. आता आपण खालचे जे दिलेले उदाहरण आहेत ना ते आपण बघतोय. इथे लिटल शब्द वापरलेला आहे. हॅज शब्द वापरला म्हणजे लिटल हा सिंग्युलर म्हणून वापरला गेलेला आहे. मच हॅज बीन सेड, हॅज वापरला म्हणजे मच हा सुद्धा सिंग्युलर म्हणूनच आपण वापरलेला आहे. वी प्रिफर अ प्लेयर दॅन एनी अदर. एनी सिंगल प्लेयर, पुन्हा एकदा तो सिंग्युलर म्हणून वापरला गेलेला आहे. ही एक्झामाइन्ड द फर्स्ट स्टुडंट अँड देन अनदर. अगोदर त्यांनी फर्स्ट स्टुडंटला एक्झामाइन केलं, नंतर दुसऱ्याला अनदर, तिथे पण सिंग्युलर म्हणून तो वापरलेला आहे. ईच ऑफ देम वर्क्स फास्ट. दोघांपैकी किंवा अनेकांपैकी कोणीतरी एक किंवा प्रत्येक, त्यांच्यापैकी प्रत्येक जण हा वर्क फास्ट करतो. तर वर्कला एस लागलाय, याचा अर्थ ईच हा शब्द सिंग्युलर म्हणून आपण वापरलेला आहे. आता आणखी थोडंसं पुढे जाऊया. प्लुरल इंडेफिनिट प्रोनाउन्स. प्लुरल इंडेफिनिट प्रोनाउन्स मध्ये बोथ, फ्यू, मेनी, सेव्हरल, अदर्स. आपण अगोदर पाहिले ते सिंग्युलर पाहिले, आता काय प्लुरल आहेत. बोथ, फ्यू, मेनी, सेव्हरल आणि अदर्स. आता हे सगळे आपल्याला प्लुरल म्हणून वापरायचे. बोथ प्लुरल, both are telling the truth. Only a few selected, a few हा प्लुरल म्हणून वापरला गेलाय. Many like, likes नाहीये, like आहे. Many like to be happy, many प्लुरल म्हणून वापरला गेलाय. Several work for pleasure, several means many work for, वर्कला पण एस लागलेला नाही म्हणजे तो प्लुरल आहे. त्यानंतर आपलं I am sure others are better. Others are better, now others is plural, so is used here as a plural indefinite pronoun. तर त्या व्यतिरिक्त आणखी इंडेफिनिट प्रोनाउन्स काय काय असे आहेत की जे सिंग्युलर म्हणून पण वापरतात आणि प्लुरल म्हणून पण वापरतात. गंमत आहे, तर त्यांची समजून घ्यायला पाहिजे आपण. ते कोणते कोणते वापरतात? ऑल, एनी, सम, मोस्ट, मोर, नन, सच. हे सगळे सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही म्हणून पण वापरले जातात. कसे उदाहरण पाहूया. most of it is lost, म्हणजे मोस्ट शब्द इज आलाय, याचा अर्थ काय की तो सिंग्युलर आहे. आता दुसऱ्या वाक्यात मोस्ट ऑफ देम आर स्मार्ट, इथे आर वापरला म्हणजे तो प्लुरल म्हणून वापरलेला आहे. नेक्स्ट, मोर एक्झाम्पल्स आर रिक्वायर्ड. मोर शब्द मोर आर रिक्वायर्ड असं असतं, तरी पण तो उत्तर आपल्याला काय असतं ती इंडेफिनिट प्लुरल म्हणून आलेला आहे. मोर ऑफ इट is necessary. ओके, मोर ऑफ इट इज नेसेसरी, ते इज आलेला आहे म्हणजे तो सिंग्युलर आहे आणि वरच्या वाक्यात अगोदरच्या वाक्यात प्लुरल होता. सच वॉज द रिझल्ट, सच आर व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी युजफुल मशीन्स. तर तुमच्या लक्षात एका ठिकाणी आर, एका ठिकाणी वॉज वापरलाय म्हणजे सुरुवातीला तो सिंग्युलर होता, नंतर तो प्लुरल झालाय. नंतर सम आर क्लेवर, सम ऑफ इट इज गुड. वरचं उदाहरण होतं 2 नंबरचं, तशाच प्रकारचं हे उदाहरण आहे. सम आर क्लेवर अँड सम ऑफ इट इज गुड, म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल तो दोन्ही पण वापरता आलेला आहे आपल्याला. ऑल आर हॅपी, ऑल इज इन वेन, सर्व हॅपी आहेत, ऑल आर हॅपी, आणि ऑल इज इन वेन. इज वापरला म्हणजे तो सिंग्युलर झाला आणि आर वापरला तर तो प्लुरल म्हणून कन्सिडर केलेला गेला. आय इन्व्हायटेड ऑल बट नन हॅज कम, इथे नन वापरला गेलेला आहे. सगळ्यांना बोलवलं पण कोणीच आलं नाही. कोणीच म्हणजे कोणी एक असा अर्थ, म्हणजे एका अर्थाने हॅज शब्द वापरल्यानंतर आपल्या लक्षात येते तो सिंग्युलर आहे. नन ऑफ देम केअर अबाउट प्रिन्सिपल्स. नन ऑफ देम केअर अबाउट आहे, इथे नन शब्द वर आपण सिंग्युलर म्हणून वापरला, पण खालच्या वाक्यात तो प्लुरल म्हणून वापरलाय. तर केअर शब्दाला एस न लागलेला, त्याच्यावरून तो आपल्याला प्लुरल आहे आपल्या लक्षात आलं. आता आणखी पुढे जाऊया. 7वा प्रकार पाहायचा आपल्याला, तो आहे रिसिप्रोकल प्रोनाउन्स. फार अवघड नाही. हाही जसं की डेमॉन्स्ट्रेटिव्ह पाहिला तशा प्रकारे हाही सोपाच आहे. एक चित्र पाहूया. दे आर टॉकिंग विथ इच अदर.
आणि आणखी एक चित्र पाहूया. दे हेल्प वन अनदर. चित्र पाहून तरी तुमचा समज असा होणार की इच अदर म्हणजे फक्त दोघांमध्ये आणि दे हेल्प वन अनदर म्हणजे ते तिघांमध्ये, तिघ किंवा तिघांपेक्षा जास्त. नॉर्मली असंच वापरलं जातं. जर दोन मध्ये असेल तर इच अदर वापरलं जातं आणि दोन पेक्षा जास्त असतील तर त्याला वन अनदर वापरलं जातं. ओके, हे खरं आहे, परंतु अनेक संदर्भ आपल्याला असे पण सापडलेत की त्याच्यामध्ये इच अदर आणि वन अनदर हे एकमेकाला रिप्लेसिंग पण होताना बघितलंय. म्हणजे दोघांसाठी सुद्धा वन अनदर वापरलं गेलेलं पाहिलंय. तर ग्रॅमॅटिकली आतापर्यंत बघितलं गेलं तर हे दोन्ही पण वापरले जाऊ शकतात. दोघांमध्ये फरक काय? काहीच फरक नाही. परंतु गेल्या कित्येक वर्षामध्ये हीच प्रथा आहे की जर दोन असतील तर त्याला आपण इच अदर वापरतो आणि दोन पेक्षा जास्त असतील त्यांचं एकमेकांबद्दलचं काही असेल हेल्प करणं वगैरे तर त्यासाठी आपण वन अनदर वापरतो. दोघांमध्ये काही रेसिप्रोकेट करतात म्हणजे ते एकमेकाला देव घेव करतात. ओके, नेक्स्ट जाऊया आपण इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स. इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स आणि रिलेटिव्ह प्रोनाउन्स मध्ये तुम्ही गडबड कराल तर ती गडबड होऊ नये म्हणून थोडंसं आपल्याला आणखीन बघणं गरजेचं आहे की इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स नेमके आहेत काय. हु, हुम, हुज, विच आणि व्हॉट. मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स वेगळे असतात आणि अगोदर पाहिलेले सगळे प्रोनाउन्स हे वेगळे आहेत. तुम्ही म्हणाल हु तर येऊन गेला रिलेटिव्ह प्रोनाउन्स मध्ये, हुम पण येऊन गेला, विच पण येऊन गेला, हुज पण आला होता, पण इथे इंटरोगेशन आहे. ओके, इथे इंटरोगेशन म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी तो विचारला गेलेला आहे, त्याच्यामध्ये संदिग्धता नाही. जर प्रश्न तुम्हाला व्यक्तीविषयी विचारायचा असेल तर तुम्ही हु वापरतात, प्रश्नच आहे डायरेक्ट. जर तुम्हाला ऑब्जेक्ट विषयी विचारायचा तो जर ॲनिमेट असेल तर त्याला हुम वापरता येतं. हुज हा सुद्धा पर्सन साठी आहे पण पोझिशन दाखवण्यासाठी वापरला जातो. नंतर विच हा थिंग्स साठी वापरला जातो आणि व्हॉट हा पर्सन साठी पण वापरला जातो आणि थिंग्स साठी पण वापरला जातो. काही उदाहरण पाहूया. हु टुक माय बुक. त्यातला हु शब्द हा रिलेटिव्ह मध्ये नाही आला. रिलेटिव्ह मध्ये तुम्हाला सांगितलं की अगोदरच्या वाक्यामध्येच ही काही एखादा शब्द असेल त्याच्याशी रिलेट करतो, पण इथे असं काही नाहीये. इथे हु शब्द वापरलाय पण हुचा अर्थ काय? माझं पुस्तक कोणी घेतलं? कोणीतरी असेल ना ज्याने घेतलं. मे बी राजू, राजू असेल, मग राजूसाठी तो हु आलाय. ओके, हुम इज शी टॉकिंग टू. ती कोणाशी बोलते? हर मदर, हर बॉस, हर ब्रदर, हर फादर. जो कोणी असेल त्याच्याऐवजी कोणता शब्द वापरला? हुम. देन हुज बायसिकल इज दिस? दिस इज कृष्णाज बायसिकल. हुज कोणाची? कोणाची बायसिकल आहे? कृष्णाची. कृष्णा कोणी जरी असेल त्याची बायसिकल आहे, त्याच्याऐवजी आपण हुज शब्द वापरलेला आहे. देन व्हॉट डू यू वॉन्ट फॉर डिनर? पुलाव. तुला डिनर मध्ये काय पाहिजे? पुलाव पाहिजे. पुलाव शब्दासाठी आपण व्हॉट शब्द वापरला, थिंग साठी आपण व्हॉट शब्द वापरलाय. विच ऑफ देम इज स्ट्रॉंगर? अर्जुन, अंजुम. हु ऑफ देम, विच ऑफ देम इज स्ट्रॉंगर? मग ते हत्तीविषयी असेल, बैलांविषयी असेल, रेड्याविषयी असेल, माणसाविषयी असेल, विचारलं विच ऑफ देम इज स्ट्रॉंगर. जो कोणी असेल त्याच्याऐवजी आपण विच शब्द वापरलाय. विच कलर डू यू लाईक? मे बी पर्पल, मे बी रेड, मे बी ब्ल्यू. जो कोणता तुम्हाला आवडत असेल त्याच्याऐवजी विच शब्द वापरला गेलेला आहे. तर हे आहेत इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स. ते इंट्रोगेशन करतात, रिलेटिव्ह मध्ये रिलेशन दाखवतात म्हणून ते रिलेटिव्ह प्रोनाउन्स. इथे इंट्रोगेशन करतात म्हणजे प्रश्न विचारतात म्हणून ते इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. ओके, नेक्स्ट आपण पाहूया की आतापर्यंत आपण काय काय बघितलंय. आतापर्यंत आपण पाहिलंय की प्रोनाउन्स म्हणजे काय. What is a pronoun? The word we use instead of a noun is called pronoun. Okay. Types of pronouns पाहिले. कोणकोणते पाहिले? 1. Personal pronoun, possessive pronoun, demonstrative pronoun, relative pronoun, reflexive pronoun, intensive pronoun, indefinite pronoun, reciprocal pronoun, and interrogative pronouns. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8.
असे 9 प्रकार आपण पाहिले, 9 डिफरंट टाइप्स. ओके, आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. जर तुम्हाला ते खरंच कॉन्सेप्ट कळली असेल तर आपण एक्झाम पण द्यायला पाहिजे. नसेल समजली तर पुन्हा एकदा पाठीमागे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा. तुम्हाला जी गोष्ट कळली नाही ती तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा, की जेणेकरून आपल्याला ते पुन्हा त्याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ तयार करता येईल. ओके, जर तुम्हाला परीक्षा द्यायची असेल तर परीक्षा जरूर द्या. परीक्षेसाठी काही वेबसाईट तुम्हाला मी सांगतो, रेडी फॉर टेस्ट. अगदी बिनधास्त आणि मोफत वेबसाईट्स आहेत, त्यांच्यावर तुम्ही परीक्षा देऊ शकाल. या सगळ्या वेबसाईट्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. त्यांना क्लिक करून तुम्ही डायरेक्ट परीक्षा देऊ शकाल. थोड्या वेबसाईट आहेत असं नाही, वेबसाईट 3च दिल्यात, पण त्या 3 मध्ये तुम्हाला 100 परीक्षा देता येतील आणि तुमचा प्रोनाउन्सचा भाग हा अगदी परिपूर्ण करता येईल. त्यामध्ये फक्त चूक की बरोबर एवढं सांगणार, पण ते काय चुकलं तुम्हाला व्हिडिओ मध्ये येऊन बघावं लागणार. ठीक आहे, आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. सी यू. चला, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही जरूर लाईक आणि शेअर करा. ओके, थँक यू फॉर वॉचिंग. Please like, subscribe to my channel. Click the bell icon to get the video updates. Subscribe करा, like करा आणि तुम्हाला काही अडचण असेल याच्याविषयी तर तुम्ही कमेंट मध्ये मला ती जरूर कळवा. थँक यू.